महत्त्वाचा आणि विश्वासार्ह स्तंभ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्यातला दुसरा टप्पा म्हणजे नेदरलँड. ज्या देशाला आपण ट्यूलिप फुलांसाठी ओळखतो, तो देश भारताच्या भविष्यातील हायटेक स्वप्नांचा सर्वात मोठा भागीदार बनलाय. हा दौरा केवळ राजनैतिक शिष्टाचार नव्हता, तर तो भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं एक ठोस पाऊल होतं. पंतप्रधान रॉब जेटेन आणि मोदींच्या या भेटीमध्ये नेमकं काय गवसलंय याचा सखोल आढावा घेऊयात. पंतप्रधानांनी या दौऱ्यामध्ये आवर्जून भेट दिली ती नेदरलँडच्या ऐतिहासिक अपसाउडाईक या धरणाला. हे धरण म्हणजे जलव्यवस्थापन अभियांत्रिकीतलं जागतिक आश्चर्य आहे. हे धरण उत्तर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा आणि वादळांचा मारा रोखून नेदरलँडच्या मोठ्या भूभागाचं पुरापासून संरक्षण करतं. या धरणामुळे समुद्राचं पाणी वेगळं होऊन गोड्या पाण्याचा मोठा तलाव तयार झालाय. त्यामुळे त्या भागातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर झालंय. यावरून रस्ते वाहतूक, जलवाहतूक होतेच, सोबतीला हे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीचं देखील केंद्र झालं आहे. पण यात भारताचा काय फायदा? तर गुजरातच्या कल्पसर या महाकाय गोड्या पाण्याच्या प्रकल्पासाठी नेदरलँड आता आपला तांत्रिक सल्लागार असणार आहे. सौराष्ट्राचा पाणी प्रश्न आणि अन्न सुरक्षा कायमची मिटवण्यासाठी डच तंत्रज्ञान आता भारताच्या मदतीला धावून आला आहे. पंतप्रधान म्हणाले त्याप्रमाणे की पाणी व्यवस्थापनामध्ये नेदरलँड जगाचा गुरु आहे आणि भारत आता त्या गुरुकडून आधुनिक सिंचनाचे धडे गिरवणार आहे. या दौऱ्यातली सर्वात मोठी गेम चेंजर बातमी म्हणजे टाटा आणि ASML यांच्यातला सामंजस्य करार. ASML ही जगातली सेमीकंडक्टर क्षेत्रातली सर्वात प्रगत कंपनी आहे. भारताला स्वतःची चिप बनवण्यासाठी ज्या व्यवस्थेची, इकोसिस्टमची गरज होती, ती आता या करारामुळे पूर्ण होणार आहे. यामुळे भारतात केवळ कारखाने उभे राहणार नाहीत, तर उच्च कुशल तरुणांसाठी रोजगाराची लाखो नवीन द्वारं उघडली जातील. या कराराअंतर्गत भारत आणि नेदरलँड दोघं मिळून हरित हायड्रोजनचं उत्पादन आणि निर्यात देखील करणार आहेत. भारताची बंदरं आता नेदरलँडच्या बंदरांशी डिजिटल आणि हरित मार्गानं जोडली जातील. हा युरोपशी व्यापाराचा सर्वात वेगवान आणि आधुनिक मार्ग ठरणार आहे. या दौऱ्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सांस्कृतिक पैलू म्हणजे चोल वंशाच्या ताम्रपटांचं भारताला झालेलं हस्तांतरण. सोबतच ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ असेल आणि नेदरलँडच्या ग्रोनिंगेन विद्यापीठात झालेला करार हा भारताच्या प्राचीन वारशाला आधुनिक शिक्षणाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. थोडक्यात सांगायचं तर पंतप्रधानांचा हा नेदरलँड दौरा म्हणजे विकसित भारत 2047च्या इमारतीचा एक भक्कम पाया आहे. पाणी, पर्यावरण आणि तंत्रज्ञान या त्रिसूत्रीवर आधारलेली ही मैत्री भारताला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेणारी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडच्याच भूमीवरून संपूर्ण